नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार और भाजपा नेताओं पर तीखा हमला बोला है। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री के पास किसानों की समस्याएं सुनने का समय नहीं है, वे केवल सत्ता और कुर्सी के पीछे भाग रहे हैं। उन्होंने आरोप लगाया कि बेमौसम बारिश से पीड़ित किसानों की मदद के लिए न एनडीआरएफ से और न ही एसडीआरएफ से कोई ठोस कदम उठाया गया। वडेट्टीवार ने चेतावनी दी कि यदि सरकार ने किसानों की मदद नहीं की तो आगामी पंचायत और जिला परिषद चुनावों में किसान जवाब देंगे। अद्यापही कुठलाही मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुठल्याही शेतावर बांधावर जाऊन या शेतकऱ्यांची झालेलं नुकसान शेतकऱ्यांचा आणि त्यांची व्यथा ऐकण्यासाठी यांना अजिबात वेळ नाही। यांना केवळ राजकारण करून त्यापेक्षा सत्ता आणि खुर्ची यांना महत्वाची आहे, पण शेतकऱ्यांचं जे काय हाल होत आहेत त्या संदर्भात अद्याप एकही मंत्री, काल मी विखे पाटील पाहिले फक्त, किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष बांधावर जाऊन झालेले नुकसान पाहावे आणि मग त्यांना हे कळेल की झालेलं नुकसान किती मोठं आहे। आणि ठीक आहे, तुम्ही अवेळी पाऊस किंवा अवकाळी पाऊस, गारपीट, एसडीआरएफ प्रमाणे स्टेट डिझास्टरचे त्याप्रमाणे त्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे। आणि तुम्ही केवळ तोंडाला पानं पुसण्याचं काम आम्ही हे करतो ते करतो सांगण्यापेक्षा आणि बडाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष जा आणि बघा आणि शेतकऱ्याला मदत करा। नाहीतर तुम्हाला शेतकरी या जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समितीला तुम्हाला बांधावर काढल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे या सरकारने। थोडी शेतकऱ्यांची किव नाही यांना। इतकं मोठं संकट आलं असताना सुद्धा त्यांना मदतीची घोषणा नाही, थातूर मातूर पंचनामे केले जात आहे। धान उत्पादक शेतकरी पूर्णतः कोळप झाला आहे। पूर्ण रब्बी पिकाचं सर्व धान अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाही, त्यांना परवानगी नाही। आम्ही सातत्यानं मागणी करतो पण त्याकडे दुर्लक्ष आहे। काय करताय सरकार? कळत नाही की महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं सरकार आहे म्हणून सांगतात, सरकारच आम्हाला दिसत नाही। लोकांच्या संकटाच्या वेळेस मुंबई एवढी मोठी तुंबली पहिल्याच पावसात, ज्याचं उद्घाटन झालं होतं मेट्रोचं, तिकडे ती मेट्रो पूर्णतः संपूर्ण निकृष्ट दर्जाचं बांधकाम म्हणून बांधकाम झाल्याचं लक्षात आलं, पूर्ण गळत होती। नवीन पूर्ण मेट्रोची ऐशी तैशी त्या ठिकाणी झालेली सगळ्यांना दिसली। म्हणजे पूर्ण बोगस कामं आणि वरून उद्घाटन, हे सगळं पाहिल्यानंतर उद्घाटनाच्या पलीकडे या सरकारला काही दिसत नाही। ना शेतकरी दिसतोय, ना बेरोजगार दिसतोय, ना महागाई दिसते या सरकारला। हे सरकार आहे कुठे? तर सरकार अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात आहे आणि केवळ हे हिंदू मुस्लिम करतायत। त्याच्या पलीकडे यांना काही देणं घेणं नाही। हिंदू मुस्लिम करून मतं मिळतात, जनता खड्ड्यात गेली तरी चालेल, अशी यांची भूमिका है। वैष्णवी केस पर उन्होंने वकील की भूमिका पर सवाल उठाते हुए कहा है कि सबूतों के बावजूद अगर आरोपी को बचाया जा रहा है तो ये दुर्भाग्यपूर्ण है। उन्होंने पीड़िता के घर जाकर फोटो और चोटों के निशान देखे हैं। वैष्णवी हगवणेंचा नाही वकील नाही आहे तो, त्या तिच्या हगवणेचा तिचा मिस्टरचा वकील आहे तो। त्या वकिलाला माहित नाही, आता तो वकील म्हणजे हे सगळं काहीतरी चुकीचं आणि तिचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। मी त्या कुटुंबाला जाऊन भेटून आलो, त्यातील फोटो जे पाहिलेत प्रचंड मोठमोठे व्रण मारण्याचे, त्याच्या हाताला सूज होती, हात फुललेले होते, सगळे पाहिले मी। त्यांनी जागेचे संपूर्ण फोटोग्राफ्स दाखवलेत, व्हिडिओ दाखवला। त्यामुळे आता आरोपीला वाचवण्यासाठी एखाद्या पोरीचं असं आयुष्य उद्ध्वस्त झालं, तिचा जीव गेला, त्या संदर्भात वकिलांची भूमिका थोडी तरी सत्याची असावी असं मला वाटतं। पण जे काही कालचं आर्ग्युमेंट पाहिलं तर त्यातूनही हे काही वाचणार नाही, त्याचे भक्कम पुरावे त्या ठिकाणी आता उपलब्ध झालेले आहेत। सत्यजीत पर टिप्पणी करते हुए उन्होंने कहा कि उन्होंने अब सत्य का साथ छोड़ दिया है और असत्य के मार्ग पर चल पड़े हैं। बघा, आता सत्यजीत सत्य बोलणं सोडला तर तो असत्याच्या पाठीमागे जातो आहे, हा त्याचा अर्थ आहे। सत्याची कास सोडून असत्याला साथ देण्याची भूमिका सत्यजित कडून आम्हाला अपेक्षित नव्हती, पण ती भूमिका त्यांची दिसते आहे। पुढची वाटचाल असत्याकडे चालली आहे, हा त्याचा अर्थ होतोय। राहुलजी हे सगळ्यांना भेटत असतात आणि वेळ असली की नक्की ते भेटतात, त्यामुळे उरसूट सगळ्यांना भेटायची काही हे नाही। ज्यावेळेस महाराष्ट्रातील प्रमुख नेते वेळ मागतात, भेटतात। आताच आम्ही भेटून आलो 15-18 दिवसापूर्वी, सगळ्यांशी सविस्तर चर्चा 2 तास झाली आमची, त्यामुळे त्यांच्याकडून अशी अपेक्षा नाही। आशीष देशमुख पर बोलते हुए उन्होंने कहा कि वह सत्ता में होते हुए भी मध्य प्रदेश से शराब, गुटखा और रेत की तस्करी नहीं रोक पा रहे हैं। असं आहे की तो सत्तेतील आमदार आहे,
प्रसार माध्यमांपुढे काय करताय? मुख्यमंत्र्याकडे तक्रार करा. आपलं तोंड कशाला माध्यमापुढे दाखवून हे करताय? सरकारचं स्पीकर कशाला उघड करताय? जा आणि सांगा, मुख्यमंत्र्यांना सांगा, गृहमंत्री खातं त्यांच्याकडे आहे आणि करून घ्या बंदोबस्त. काय काय येत आहे? सगळंच येत आहे. गुटखा येत आहे, रेती येत आहे, तंबाखू येतो, काय काय दारू येते, सगळं महाराष्ट्राचं वाटोळं आहे. कारण महाराष्ट्राने टॅक्सेस खूप वाढवून ठेवले, तिकडे टॅक्सेस कमी आहेत. त्यामुळं चोरी करतायत. त्याचा बंदोबस्त करण्याचं सोडून आरोप करण्यात अर्थ नाही असं मला वाटतं. अभिषेक पानसे की रिपोर्ट.